हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ई लर्निंग फॉर ऑल. आपण 10वी महाराष्ट्र बोर्डचं अल्जेब्राचं जे फर्स्ट लेसन आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हे लेसन कवर करतो आहे. याच्या आधी मी ह्या लेसनचे 3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की ते जे 3 व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघून घ्या, म्हणजे तुम्हाला जसं जसं मी पुढे जाईन तसे ते मागचे पॉईंट्स सगळे जे आहेत ते तुमचे क्लिअर होत जातील. ठीक आहे. तर आज आपण बघूया ग्राफिकल मेथड टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके. आता ग्राफिकल मेथड म्हणजेच काय, तर आपण हे जे आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ह्या इक्वेशनचं काय करायचं आहे, तर ग्राफ काढायचा आहे. आपण गेल्या वर्षी तो ग्राफ पाहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की तो जो ग्राफ येतो त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा तो काय असतो, स्ट्रेट लाईन असतो. ठीक आहे. तर आता आपण काय स्टेप्स फॉलो करायचे आहेत तो ग्राफ काढण्यासाठी ते बघूया. पहिली स्टेप जी आहे ती काय आहे, फाइंड ॲटलिस्ट 4 ऑर्डर पेअर्स फॉर गिवन इक्वेशन. आपल्याला काय करायचं आहे, तर ॲटलिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर्स. 4 ऑर्डर्ड पेअर्स म्हणजेच काय की अशी एक्स आणि वायची व्हॅल्यू त्याची पेअर की जी ते इक्वेशन जे आहे ते काय करेल, सॅटिस्फाय करेल. अशा आपल्याला 4 ऑर्डर पेअर्स फाइंड आउट करायचे सगळ्यात सुरुवातीला. त्यानंतर सेकंड स्टेप जी आहे ती काय आहे, ड्रॉ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ऑन ग्राफ पेपर अँड प्लॉट द पॉईंट्स. आपल्याला एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ग्राफ पेपरवरती काढून घ्यायचं आहे आणि हे जे 4 ऑर्डर्ड पेअर्स आहेत ते जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला ग्राफ पेपरवरती प्लॉट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर जी नेक्स्ट स्टेप आहे ती स्टेप काय आहे, सी दॅट ऑल 4 पॉईंट्स लाय ऑन दॅट लाईन. आपल्याला चेक करायचे की ते जे आपण 4 पॉईंट्स आपण काढलेले आहेत ते त्या लाईनवरती येत आहेत की नाही आहेत. तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं सजेशन असं आहे की आपल्याला ॲटलिस्ट 4 ऑर्डर्ड पेअर्स त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. तर 4 का, आपण कोणतंही दोन पॉईंट्स जरी घेतले आपण लिनियर इक्वेशनचे किंवा 2 ऑर्डर्ड पेअर्स जरी घेतल्या तरी पण आपल्याला तिथे स्ट्रेट लाईन मिळणार आहे. पण सपोज असं होऊ शकतं की आपल्याकडून एखादी पेअर फाइंड आउट करण्यात चूक होऊ शकते आणि जर अशी चूक झाली तर मग आपल्याला तिथे जी स्ट्रेट लाईन आहे ती मिळणार नाही आणि मग ती एरर फाइंड आउट करणं थोडंसं कठीण होऊ शकतं. त्याच्यामुळे कमीत कमी 4 जे ऑर्डर्ड पेअर्स आहेत ते आपण काढून घ्यायचे. म्हणजे जर एखाद दुसरा पॉईंट आपला चुकला असेल तर ॲटलिस्ट 2 पॉईंट्स तरी व्यवस्थित असेल, जेणेकरून आपली ती लाईन काय होईल, पूर्ण येईल. आता आपण 2x - y = 4 या लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा फाइंड आउट करायचा ते पाहूया. तर आता आधी आपण काय करायचं आहे, तर एक्सची व्हॅल्यू घेऊन बघूया 0 आणि नंतर वायची व्हॅल्यू घेऊन बघूया 0. ठीक आहे. तर आता ही जी एक्सची व्हॅल्यू आहे 0 ही आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवूयात. जर ही एक्सची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर इथे आपल्याला वायची व्हॅल्यू काय मिळणार आहे बघा, 2 × 0 दॅट इज 0 minus y is equals to 4. means 0 minus y is equals to 4, that is minus y is equals to 4. y equals to आपल्याला काय मिळेल, -4. म्हणजे इथे एक्स वाय ही जी ऑर्डर पेअर आहे ती काय होईल, 0 - 4. तेच जर तुमच्या इथे व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 0 असेल तर तुम्हाला हे इक्वेशन कसं मिळेल, 2x - y is equals to 4, that is 2x - 0 equals to 4, that is 2x is equals to 4, that is x equals to 2. म्हणजे हे आता आपण कसं काढू, 2 and 0 ही झाली पुढची ऑर्डर पेअर. त्यानंतर सपोज आता इथे मी एक्सची व्हॅल्यू घेऊन ठेवते 1. जर इथे मी एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर इथे वायची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू 1 असताना काय येईल बघा, 2 × 1 minus y is equals to 4, that is 2 minus y is equals to 4, that is minus y is equals to 4 minus 2. म्हणजेच minus y is equals to आपल्याला काय मिळेल, 2 मिळेल. म्हणजेच y equals to काय होईल, -2. म्हणजे पुढची आपली जी ऑर्डर्ड पेअर आहे ती कशी असेल, 1 - 2. नेक्स्ट मी इथे एक्सची व्हॅल्यू -1 घेऊन बघते. आता इथे जर एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर ह्या इक्वेशनमध्ये ही जर व्हॅल्यू मी पुट केली तर वायची व्हॅल्यू काय येईल, 2 × -1 minus y is equals to 4. 2 × -1 -2, -2 minus y is equals to 4, that is minus y is equals to 4 plus 2 equals to 6, therefore y is equals to -6. that is our solution will be -1 -6. अशा आपल्याला आता 4 ह्या ऑर्डर्ड पेअर्स मिळाल्या. तुम्ही थोडी प्रॅक्टिस करून बघा. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या ह्या इक्वेशनमध्ये पुट करायच्या आणि नंतर मग वायची व्हॅल्यू
काढायची, किंवा जर तुम्ही वायची व्हॅल्यू घेत असाल तर ती व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अशा 4 ऑर्डर्ड पेअर्स, म्हणजे अशा 4 पेअर्स की ज्या ह्या इक्वेशनचं सोल्युशन देणार आहेत, अशा 4 ऑर्डर्ड पेअर्स मी शोधून घेतलेल्या आहेत. आणि आता ह्या 4 ऑर्डर्ड पेअर्स आपल्याला काय करायच्या आहेत तर ग्राफ पेपरवरती हे 4 पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. तर आता आपण पाहूयात की ग्राफ पेपर्सवरती हे पॉईंट्स कसे प्लॉट करायचे. ठीक आहे, तर आता आपण काय करूयात, ग्राफ पेपर आखून घेऊया. आता ग्राफ पेपर लिहिताना सगळ्यात एक महत्त्वाची सूचना जी आहे ती आपल्याला ग्राफ पेपरवरती उजव्या कोपऱ्याला वरती स्केल लिहून घ्यायला लागतं. स्केल म्हणजेच काय तर प्रमाण. आता इथे आपलं प्रमाण कसं आहे, ऑन बोथ ॲक्सेस, एक्स ॲक्सेसवरती सुद्धा आणि वाय ॲक्सेसवरती सुद्धा 1 cm इज इक्वल्स टू 1 युनिट. 1 सेंटीमीटर इक्वल्स टू काय आहे, 1 युनिट आहे. तर हा आता आपला एक्स ॲक्सिस आहे आणि हा आहे आपला वाय ॲक्सिस. ठीक आहे, तर याच्यावरती मी नंबर्स पण अरेंज करून घेतलेले आहेत. इकडे पॉझिटिव्ह, इकडे निगेटिव्ह, टॉप साईडला पॉझिटिव्ह, बॉटम साईडला निगेटिव्ह. तर आता आपण हे पॉईंट्स प्लॉट करून घेऊयात त्याच्यावरती. आता पहिला जो पॉईंट आहे तो काय आहे बघा, x0 y -4. आता x0 अँड y -4 म्हणजे हा पॉईंट कुठे असेल आपला, हा इथे असेल. तर ह्याला मी राऊंड करून घेतो आणि ह्याला आता ह्या पॉईंटला देते नाव मी 0 -4. मीन्स एक्स इथे 0 आहे आणि वाय का आहे -4 आहे. सेकंड आहे x2 y0, x2 अँड y0. हा पॉईंट आहे तो x2 y0. नेक्स्ट पॉईंट आपला आहे 1 -2, x1 y -2, सॉरी x1 अँड y -2. हा पॉईंट. आणि लास्ट पॉईंट आहे तो x -1 y -6, x -1 अँड y -6. तो पॉईंट येईल इथे. ह्याला मी लिहिते -1 -6. ओके, तर बघा आता जर हे आपण 4 पॉईंट्स जोडले तर आपल्याला काय मिळणार आहे, एक स्ट्रेट लाईन मिळणार आहे. मी ते 4 पॉईंट्स जोडून घेते. ही आपल्याला काय मिळाली, स्ट्रेट लाईन. तर म्हणजेच काय तर हे 4 ऑर्डर पेअर्स आपल्याला जे आपण फाइंड आउट केलेले आहेत हे 4 ऑर्डर पेअर्स आपल्या का आहेत, बरोबर आहेत. आपण कोणताही पॉईंट काढण्यात गडबड केलेली नाही आहे किंवा चूक केलेली नाही आहे, म्हणून आपल्याला इथे ही स्ट्रेट लाईन मिळालेली आहे. तर हे सोल्युशन आहे ह्या लाईनचं, ग्राफिकल सोल्युशन. तर मग मी इथे लिहिते 2x - y इज इक्वल्स टू 4. या लाईनचं हे सोल्युशन आहे. तर याप्रमाणे तुम्हाला ती जी लाईन आहे ती ग्राफ पेपरवरती काय करायची असते, प्लॉट करायची असते. तर हे आपण गेल्या वर्षी जे पाहिलेलं होतं हे मी यावेळेस रिवाईज केलं आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला 10वीला काय बघायचं आहे तर सायमल्टेनियस इक्वेशनचं जे सोल्युशन आहे ते ग्राफिकल मेथड यूज करून कसं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपण ते पाहूयात. ठीक आहे, तर इथे आपल्याला क्वेश्चन कसा आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. तर तुम्हाला जेव्हा इथे हा वर्ड मेन्शन केलेला असेल ग्राफिकल मेथड, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या ज्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन आहे हे ग्राफिकल मेथडनेच फाइंड आउट करायला लागतं. आणि असं केलं तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, अदरवाईज तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. तर 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स इथे दिलेले आहेत. पहिलं इक्वेशन आहे x - y इक्वल्स टू 1 आणि दुसरं इक्वेशन जे आहे लिनियर इक्वेशन ते काय आहे 5x - 3y इज इक्वल्स टू 1. तर आता आपल्याला ह्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचं काय करायचं आहे, सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. तर आता पहिल्यांदा आपण काय करूया, x - y इज इक्वल्स टू 1 या इक्वेशनसाठी ऑर्डर्ड पेअर्स फाइंड आउट करून घेऊयात. आणि नंतर आपण 5x - 3y इज इक्वल्स टू 1 या इक्वेशनसाठी काय करून घेऊया, ऑर्डर्ड पेअर्स फाइंड आउट करून घेऊया. तर इथे बघा, इथे मी फर्स्ट पॉईंट घेते एक्सचा 1. ओके, तर ही जर 1 ही व्हॅल्यू इथे तुम्ही ठेवलात तर हे इक्वेशन कसं होईल, 1 - y इज इक्वल्स टू 1. दॅट इज
मायनस वाय इज इक्वल्स टू 1, मी इथं करूनच दाखवते. एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 1. इथे एक्सची व्हॅल्यू घेतली आहे 1, मायनस वाय इथे इक्वल्स टू 1. दॅट इज मायनस वाय इज इक्वल्स टू 0. दॅट इज वाय इज इक्वल्स टू 0. ही आपल्याला पेअर कशी मिळाली? 1 0. आणि हे तुम्ही पेन्सिलने कराच असा माझा आग्रह राहील किंवा असं मला तुम्हाला सांगणार राहील. कारण का जर तुम्ही प्लस मायनसमध्ये जरी थोडीशी मिस्टेक केलात तरी पण तुमचा तो पूर्ण ग्राफ या ठिकाणी चुकू शकतो. त्याच्यामुळे कुठेतरी रफली करा. त्याला स्टेप्सला त्या मार्क्स नाही आहेत, पण कुठेतरी हे पॉईंट्स बरोबर यायला पाहिजेत म्हणून कुठेतरी रफ तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. आता नेक्स्ट मी इथे घेते एक्सची व्हॅल्यू -1. जर इथे मी -1 घेतली तर हे सोल्युशन कसं होईल, हे इक्वेशन कसं होईल? -1 मायनस वाय इज इक्वल्स टू 1. दॅट इज -y इज इक्वल्स टू 1 प्लस 1 इज इक्वल्स टू 2. दॅट इज -y इज इक्वल्स टू 2. दॅट इज y इज इक्वल्स टू -. सो ज्यावेळेस इथे एक्सची व्हॅल्यू -1 असेल त्यावेळेस वायची व्हॅल्यू इथे काय असणार आहे? मायनस. ही ऑर्डर्ड पेअर आपल्याला मिळेल -1 नेक्स्ट मी इथे एक्सची व्हॅल्यू घेते 2. आता एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते पाहूया. इक्वेशन आपलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 1. तर आता इथे एक्सची व्हॅल्यू आहे 2 मायनस वाय इज इक्वल्स टू 1. दॅट इज -y इज इक्वल्स टू 1 मायनस 2. दॅट इज y इज इक्वल्स टू -y इज इक्वल्स टू 1 मायनस 2 मायनस 1. दॅट इज y इज इक्वल्स टू 1. म्हणजे ज्यावेळेस मी एक्सची व्हॅल्यू 2 घेते त्यावेळेस वायची व्हॅल्यू काय आहे? इथे 1 आहे. म्हणजे ही ऑर्डर पेअर आपल्याला मिळाली 2. आता इथे मी एक्सची व्हॅल्यू घेते -3. ज्यावेळेस आपण इथे एक्सची व्हॅल्यू -3 घेतो आहे त्यावेळेस ते इक्वेशन कसं होणार आहे? -3 मायनस वाय इज इक्वल्स टू 1. दॅट इज -y इज इक्वल्स टू 1 हा -3 इथे आल्यावरती होईल +3. दॅट इज -y इज इक्वल्स टू 4. दॅट इज y इज इक्वल्स टू -4. वायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? -4. म्हणजे ही ऑर्डर्ड पेअर आपल्याला कशी मिळेल? -3 -4. ओके. तर या ठिकाणी आपण एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 1 ह्याच्यासाठी काय करून घेतलेल्या आहेत? ऑर्डर्ड पेअर्स काढून घेतलेल्या आहेत. सेम पद्धतीने मी आता जसे आपण ह्याच्या ऑर्डर्ड पेअर्स फाइंड आउट केल्या तशाच सेम ह्या इक्वेशनच्या सुद्धा ह्या ऑर्डर्ड पेअर्स फाइंड आउट करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण काय करूयात? ह्या दोन्ही इक्वेशनचे जे पॉईंट्स आहेत ते ग्राफ पेपरवरती प्लॉट करून घेऊयात. इथे हा ग्राफ पेपर आखून घेतलेला आहे. ग्राफ पेपर आखताना असं आखायचा की आपण बघायचं आता ह्याच्यामध्ये की एक्स जो ॲक्सिसचा जास्तीत जास्त मोठा पॉईंट आहे तो कोणता आहे? तर इथे आपल्याला दिसते फाय आहे. एक्स ॲक्सिसचा फाय आहे पॉईंट. आणि वाय ॲक्सिसचा सगळ्यात मोठा पॉईंट कोणता आहे? 8. तर त्या मेजरने तुम्ही ग्राफ पेपर इथे आखून घ्यायचा. म्हणजे कुठे काही जास्त व्हायला नको, कुठे काही कमी व्हायला नको. ठीक आहे. तर आता इथे बघा, पहिला आपण एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 1 याच्यासाठीचा ग्राफ काढून घेऊया. तर ह्याच्यामध्ये पहिली जी ऑर्डर पेअर आपल्याला मिळालेली आहे त्याचा पॉईंट काय आहे? 1 0. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1, वायची व्हॅल्यू 0. म्हणजे हा तो पॉईंट आहे 1 0. मी इथे तो प्लॉट करून घेतला. सेकंड पॉईंट जो आहे तो काय आहे? -1 -2. एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू -2. -1 -2 म्हणजे तो पॉईंट येईल हा पॉईंट -1 -2. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे 2 1. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू 1. तो पॉईंट येईल हा 2 1. ओके. आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे -3 -4. एक्सची व्हॅल्यू -3, वायची व्हॅल्यू -4. म्हणजे तो पॉईंट येईल हा. तो सुद्धा आपण प्लॉट करून घेऊ -3 -4. आता आपण हे चारही जे पॉईंट्स आहेत ते जोडून घेऊ.
आणि पॉईंट्स रँडम कसेही काढायचे नाहीत. आधी एका लाईनचे एका इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट करून ती लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि नंतरच मग दुसरी लाईन काढायची, नाहीतर पॉईंट्समध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर आता ह्या लाईनला मी लिहिते. ही लाईन आहे माझी x - y = 1. ग्राफ पेपरवरती कुठेही पेनचा यूज करायचा नाही. फक्त आता इथे मी शूटमध्ये थोडं डार्क यायला पाहिजे म्हणून इथे पेनचा यूज केला आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी ग्राफ पेपरवरती कुठेही पेन तुम्हाला अलाउड नाही. आता आपण दुसरी लाईन प्लॉट करून घेऊया. 5x - 3y = 1. त्याच्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो काय आहे, एक्सची व्हॅल्यू आहे 2, वायची व्हॅल्यू आहे 3. एक्सची व्हॅल्यू 2, वायची व्हॅल्यू आहे 3, म्हणजे तो पॉईंट आपल्याला इथे मिळेल. हा मी प्लॉट करून घेते 2, 3. नेक्स्ट आहे एक्सची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू 5 आणि वायची व्हॅल्यू 8. एक्सची व्हॅल्यू 5, वायची व्हॅल्यू 8. तो पॉईंट आपल्याला इथे मिळतो. एक्सची व्हॅल्यू 5, वायची व्हॅल्यू 8. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू -2. एक्सची व्हॅल्यू -1, वायची व्हॅल्यू -2. हा आपला पॉईंट ऑलरेडी प्लॉट आहे. तर ह्याला थोडंसं मी डार्क करून घेते. आणि नेक्स्ट आहे एक्सची व्हॅल्यू -4 आणि वायची व्हॅल्यू -7. एक्सची व्हॅल्यू -4 आणि वायची व्हॅल्यू -7. तो पॉईंट आपल्याला इथे मिळेल. -4, -7. आता आपण हे 4 पॉईंट्स काय करून घेऊ, जोडून घेऊ. आता या दोन लाईन्स एकमेकांना कुठे इंटरसेक्ट झाल्यात बघा, तर तो हा पॉईंट आहे. कोणता पॉईंट आहे तो, -1, -2. म्हणजेच आधी ह्याला मी नाव देऊन ठेवते. ही जी लाईन मी काढली आहे ती कोणती लाईन आहे, 5x - 3y = 1. आणि हा झाला त्यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तो कोणता आहे, -1, -2. ओके. मग या दोन्ही लाईन्स या ठिकाणी आपल्याला काय झालं आहे, इंटरसेक्ट झालेला मिळाला. त्याच्यामुळे ह्याचं सोल्युशन काय असेल, -1, x = -1, y = -2 इज द सोल्युशन. ओके. जरी तुम्ही हे सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकल मेथडने आता सांगितलं आहे, पण तेच जर आपल्याला क्रॉस चेक करायचं असेल तर तुम्ही हे मेथड एकदा इलिमिनेशन मेथडने सुद्धा सॉल्व करून बघितलं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला जे सोल्युशन मिळेल ते काय असेल, तुमचं x = -1 आणि y = -2 हेच आपल्याला सोल्युशन इथे मिळणार आहे. म्हणजे तुम्ही ग्राफिकल मेथडने जे सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे तेच सोल्युशन तुम्हाला एलिमिनेशन मेथड किंवा आय होप तुम्हाला ग्राफिकल मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन ही मेथड तुम्हाला कळाली असेल. जरी तुम्हाला मेथड कळाली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.